म्हणजेच राकेश मात्र 11 सोनारपाडा वर्सेस आडिवली. नाणेफेकीचा कौल वासूने जिंकलाय आणि वासूने पहिल्या फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला राकेश मात्र 11 सोनारपाडा या संघाला. नक्कीच जय मोसोबा मित्रमंडळाला सोनारपाडा पारितोषिक आलाय तसं सुरू होतोय. हा चेंडू पण आता पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त प्रहार बघू शकाल आपण मैदानावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट दत्ता ठाकूरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूपासून दमदार सुरुवात आणि चौकारने आघात. थँक्यू. नक्की तिसऱ्या पंचांची मान मागण्यावरती डीजे मास्तरने बघू शकला प्रसाद सर जो संगीत ऐकवलंय. नक्कीच राकेश दादाचं नाव खरं गाजतोय कारण सातत्याने बघू शकाल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जो स्पर्धा बघाल या ग्रामीण क्रिकेटच्या जेव्हा जेव्हा माझा डोंबोली विभाग असो किंवा आमच्या साईडला सातत्याने विषय केला तर मोफत पाणी वाटपाची सोय पुन्हा येतात सातत्याने त्यांच्या व्हिडिओ सातत्याने आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो. यावेळेस चांगलं संगीत आमच्या डीजे मास्तरच्या माध्यमातून तर पहिल्या चेंडूपासून दमदार सुरुवात होते मैदानावरती. यावेळेस चांगली फलंदाजी दाखवतोय ॲज द ओपनर दत्ता. 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती सज्ज. नाणेफेकीचा कॉल प्रथम जिंकला वासू गायकरने निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. जय मोसोबा ग्रुप सोनारपाडा यांच्याकडनं पारितोषिक मात्र असणार. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विचार केला तर पारितोषिक येतात आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. धावसंख्या दाबालकावरती बघू शकाल आपण जबरदस्त क्लास आपण ड्राय बघितला इष्टकावरच्या झोन मधून. हा बडे दोष झाले होते बॅकफुटला गेले त्याच्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोला आणि चौकार दाखवलाय. पूर्ण शॉट केला पूर्णपणे शॉट सिलेक्शन चांगलं केलं त्या ठाकूरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूपासून दमदार सुरुवात आणि पहिला चौकार बॅकफुटला विजय पवारचा वापर पहिल्या पिम षटकामध्ये. सामना अतिशय महत्त्वाचा असं का सामना बघितला म्हणजे दैसर विपक्ष वाडेकर मध्ये सातत्याने वाडेकर संघाचा चितू पाडील ज्याने छाप सोडल्याने सामना जिंकून दिला. विजय पुन्हा एकदा हा चेंडू चेंज फेस पेकला पुन्हा एकदा पंच लाईनचा विचार करतील. चेंडू उजवी सोडून गेलाय तोपर्यंत हा चेंडू स्वेर येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 5 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिला P1 मार्ग असते मैदानावरती. अतिशय महत्त्वाचा सामना संध्याकाळचं सत्र आणि मग सामना बघतो मैदानावरती 4:29 मिनिटं होत आहेत. अतिशय बलीमोठी स्पर्धा आजचा दिवस आपण बघतो. या स्पर्धेचा पहिला दिवस सातत्याने भरपूर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये बघितलं. तब्बल 12 संघाने आपल्या समोर परफॉर्मन्स दिलाय आणि आपण सामना बघतो मैदानावरती अडवली विपक्ष सोनारपाडा. विजय पुन्हा एकदा हा चेंडूमध्ये कोणत्या फेकला होता सॉफ्टने घेऊन काढला चेंडूला. चेंडूची फेल होते डीप एस्टाकावर झोनला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगल जास्तीत जास्त लक्ष. हॅलो धावसंख्या दाबालकावरती अजून 1 ने मला धावसंख्या दाबालकावरती 7 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते पहिल्या P1चा. योगेश पाडीने चांगला खेळ केला होता मागच्या सामन्यामध्ये पुन्हा योगेश पाडी मैदानावरती. दत्ता ठाकूर एक नियमित जोडी. राकेश मात्र क्रिकेट संघ सोनारपाडा विपक्ष सामना अडवली. 2 दिग्गज संघ कारण सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये बघू शकाल तब्बल 70 धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेचा उच्चांक बघू शकाल. चेंडू घेऊन काढलाय जबरदस्त टायमिंग. गॅप शॉट सिलेक्शन बघू शकाल योगेशच्या माध्यमातून दमदार सुरुवात होते आणि पहिल्या चेंडूवरती चौकारने आगास केला योगेशने. गुड शॉट. थँक्यू. ऑपरेशन मधून जबरदस्त आपण क्लास ट्राय बघतोय कव्हर झोन मधून कारण का सर्कल पाबंदी त्याचा पुरेपूर फायदा मैदानावरती आपण बघू शकाल. त्याने चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न योगेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती 10 डबल फिगर मध्ये 10 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिला P1 मार्ग असते. विजय पवार हा चेंडू पंधरा दिशेचा प्रयत्न पंच लाईनचा विचार करतील. चेंडू मात्र डावी एसटीच्या बाहेर जातोय तोपर्यंत पंच आम्हाला दर्शवत आहेत का चेंडू लाईन चुकीची आहे तोपर्यंत अजून सिंगल कंप्लीट. एका अतिरिक्त धावे येते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावे येते. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 11 धावा. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्र जज करतायत चूक होणार नाहीये या दरम्यान नो बॉल. जर विचार जर केला तर पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. चला पंचाने निर्णय घेतलाय तर यावेळेस
आमच्यामध्ये डिसिजन पोहोचवा पंच. आता नो बॉल आम्हाला पंच सांगतायत. सर आपण सामना सुरू करा मैदानावरती. लवकर लवकर सामना सुरू करा, जर आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. सामना सुरू करायचा आहे. जर विचार केला तर पंच मात्र यावेळेसचा अपशे घेतला गेला होता आणि नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. चल दरम्यान लवकर लवकर आपण निर्णय घ्या मैदानावरती प्लीज. नाही तर माग होती धाड्यामध्ये जरा जा आयोजकांनी जरा बात करायचं, आयोजक जाऊ शकतील तर. चल नो बॉल दिलाय. या दरम्यान नो बॉल दिलाय पंचांनी. तर यावेळेस पण घ्या क्षेत्रक्षण लावून लगेच सामना पण लगेच सुरू करा पुन्हा एकदा. लवकर फास्ट प्लीज प्लीज. आपण लवकर लवकर सामना लगेच सुरू करा. या दरम्यान पहिला गोलंदाज बॅकलिस्टला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकाल विजय पवार. आता बॅकलिस्टला जातोय, या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. तर डिसिजन घेतल्यात आपण लवकर लवकर सामना लवकर लवकर सुरू कसा होईल याचं आपण याच्याकडे आपण लक्ष द्या. या दरम्यान फलंदाज यावेळेस बाद नसता कारण नो चेंडू पंचाने घोषित केलाय. बॉल बॉल आतापर्यंत झालेत 3 झालेत. अजून 3 चेंडू 3 चेंडू अजून बाकी असेल तर नवीन तुम्हाला फ्रेश गोलंदाज झाला मात्र 3 चेंडू भेगायचे आहेत. लगेच आपण सामना सुरू करा. धावसंख्या दापाल आतापर्यंत येते. या दरम्यान विचार केलं तर धावसंख्या दापालकावरती 13 धावा दापालकावरती षटक क्रमांक पहिल्या पियमांचा मार्ग असताना मात्र एक गोलंदाज पहिला गोलंदाज मात्र बॅकलिस्टला जातोय विजय पवार. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी करू शकणार नाही विजय. सामना लगेच सुरू करा. तर फ्रेश गोलंदाज मात्र या 3 षटकासाठी आपण बघतोय गोलंदाज या दरम्यान सुनील. नक्कीच सुनीलचा वापर केला जाईल तिचा यावेळेसचा, कारण कसं मला नवीन फ्रेश गोलंदाज वापरणं अनिवार्य असतं कारण 3 चेंडू विजयने फेकले. त्याच्यानंतर पंचाने 4थ्या चेंडूवरती नो घोषित केला. तर सामना पण नक्की सुरू करायचा आहे मैदानावरती. चला आमच्या वडवलीचे हरिचंद्र पाटील माजी सरपंच वडवलीचे यांचं शुभागमन झालं ते आमच्या व्यासपीठावरती. चेंडूपर्यंत घेऊन काढलाय जबरदस्त फलंदाज ज्योती आहे. दत्ता ठाकूरच्या माध्यमातून गॅपशॉट सिलेक्शन जो क्षेत्ररक्षक कोणाच नाहीये. सर्कल पमीचा पुरेपूर फायदा. दुसरा चौकार येतोय दत्ता ठाकूर याच्या बॅटमधून. थँक्यू. आमच्या वडवलीचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील क्रिकेट प्रेमी सातत्याने भरपूर त्यांचं सहकार्य असतं. तर जे आमच्या व्यासपीठावरती माजी सरपंच हरिचंद्र पाटील याचा आमच्या व्यासपीठावरून योग्य तो माध्यमातून. तर धावसंख्यावरती आता मात्र येते 17 धावा दापालकावरती. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट दत्ता ठाकूरच्या माध्यमातून आपण बघतोय. दुसरा चौकार आता मध्ये योगेशने चौकार दाखवला होता. वन्स अगेन हा चेंडू पण आता स्क्रीन समोर घेऊन काढलाय. सर्कल पाबंदी आहे त्याचा योग्य तो वापर आता मागतो बघतो मैदानावरती. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि तिसरा चौकार दत्ता ठाकूर याच्या बॅटमधून. थँक्यू थँक्यू. आमचे गजानन पाटील आमचे मान्यवर. त्याच्यानंतर सुभाष पाटील आमचे 2 मान्यवरांचं शुभागमन झालं. आमच्या निलजेचे 2 मान्यवर त्यांचं शुभागमन झालं संध्याकाळी 17 मध्ये याचं आमच्या व्यासपीठावरती. सगळे नाचवडमध्ये घेऊन काढला आहे व्हिडिओ आपला. क्षेत्ररक्षकित विजय पवार तोपर्यंत धावसंख्या अजून 1 टेबल धावसंख्या दापालकावरती. या दरम्यान नोंद होती धावसंख्या लागते आतापर्यंत 22 धावा दापालकावरती येत आहेत. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत दाखवण्याचा आपण सातत्याने जर विचार जर केला तर चांगला क्रिकेट मैदानावरती यावेळेस. चांगली सुरुवात. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा. राकेश म्हात्रेच्या माध्यमातून संघ इथं मात्र परफॉर्मन्स देतो सातत्याने. आतापर्यंत चांगला क्रिकेट दाखवले सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. योगेश पवार दत्ता ठाकूर दोघांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल सबलच बंदची केली. तब्बल मात्र 22 धावा ठोकली. त्याच्यामध्ये बघू शकाल 3 चौकार दत्ता ठाकूरच्या बॅटमधून. त्याच्यानंतर 1 चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून बघू शकाल. जास्त असं कमी घ्या म्हणजे पण पंच सामना लवकरात लवकर आपण सुरू ठेवायचं प्लीज. आपल्याकडे 25 मिनिटं असतील 5 षटकासाठी. आपण 25 मिनिट सामना संपवण्याचा प्रयत्न करा मैदानावरती. वेळ कमी घ्या. सामना बघतो या दरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना असणार. या दरम्यान आपण सामना बघतो मैदानावरती.
दुसऱ्या बेदीला दुसरा सामना आर्यमन संघ सोनारपाडा विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती अडवली या दोन दिग्गज संघामध्ये. त्याच्यानंतर उत्तर शिव आणि गेसर शेवटचा सामना नंतर बघू शकतो. दुसऱ्या बेदीला तिसरा सामना असणार आहे. तर आपण सामना बघतो मैदानावरती अतिशय भली मोठी स्पर्धा सातत्याने मात्र खेळाच्या पहिल्या सत्रापासून सकाळच्या पहिल्या सत्रापासून भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आलेत. तमाम क्रिकेटर्सचं पुन्हा एकदा मी सरचे आभार व्यक्त करतोय. तुम्ही आलात आमच्या स्पर्धेमध्ये, तुमचं असंच सहकार लावू दे येणाऱ्या 5 दिवसामध्ये. सेकंड हा चेंडू शॉट बोलतो ऑन साईडला माझा प्रयत्न टायमिंग साधत नाही दत्ता ठाकूर. तोपर्यंत चेंडू किपरच्या पाठी गेलाय. आपलं काम सोखपाने बदल सँडी किपरच्या पाठी तोपर्यंत धाव येणार नाहीये. धावसंख्या स्थगित धावसंख्या दापल स्कोर मोजून 22 विदाउट लॉस बनामा सोनारपाडा संघ 22 धावा दापलकावरती बिन गडीबाद असं समीकरण सोनारपाडा संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात. या दरम्यान पेटू षटक मार्गस्थ असणारे गोलंदाज प्रमोदचा वापर केला गेलाय. या पेटू षटकामध्ये भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतो. या दरम्यान निजी संघाच्या माध्यमातून 48 वर्षीय स्पर्धेचं अतिशय जोमाने आयोजन केले गेलंय. शोडम बोलत मध्ये पोलगे क्षेत्ररक्षक जज करतायत. वासू गायकर आपला बॅलन्स गमावतोय डीप मिड विकेटला. तोपर्यंत विचार जर केला तर दोन धावा कंप्लीट, कारण का दोघांमध्ये तालमेल आणि संवाद चांगला होतोय. दत्ता ठाकूर एका बाजूला आपण बघतोय, दुसऱ्या नंतर आपण योगेश पाटील दोन चांगले फलंदाज दोन इनफॉर्म फलंदाज मैदानावरती या सोनारपाडा संघाच्या माध्यमातून धावसंख्या दोन्ही वाले धावसंख्या दाबल 24 विदाउट लॉस चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यान या सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. प्रमोद हा चेंडू मोठा वर्ग घेऊन काढलाय ताकदीचा योग्य गोरी गोरी पोरीना मिरवते गावरी हीच काय गो गोरी गोरी पोरीना मिरवते गावरी हीच पोरी लाईन देते मला बंदरावर. प्रमोद बहाणे याला प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 200 बाजू गजानन शनिवार पाटील यांच्याकडे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी मध्ये 200 बाजू प्रमोद बहाणेसाठी पारितोषिक आलाय. नक्कीच्या पुण्यात मात्र या दरम्यान मोठा मार्ग घेऊन काढलाय. जबरदस्त फलंदाजी होतीये डीप स्क्वेअर झोन मधून. वन सेकंड षटकार गुड शॉट. मस्तपा ग्रुप सोनारपाडा जय मस्तपा ग्रुप सोनारपाडा यांच्याकडे बॅक टू बॅक 303 षटकार मारल्यास रोख रक्कम 300 रुपयाचा पारितोषिक आहे. 202 षटकार दाखवल्यात. जबरदस्त फलंदाजी एक आपण एक षटकार बघितला अतुल लोकांच्या डोक्यावरून. आता आपण बघतो स्क्वेअर लेग आणि मिड विकेट झोन मधून जबरदस्त फलंदाजी अजून एक षटकार दर्जेदार क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा दत्ता ठाकूरच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट पुन्हा एकदा. धावसंख्येला काय धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते 36. या दरम्यान शेवटच्या वेळेला मॅचचा बेस कोल आहे अप्पर कटच्या माध्यमातून बॅकफूट पर्यंत डोक्यावरून जबरदस्त फलंदाजी क्रिकेटचं मादक सौंदर्य माध्यमावरती दत्ता ठाकूर ऑन द फायर चौकार. रवींद्र माद्रे सोलेगावचे उपसरपंच कोलेगावचे आमचे उपसरपंच यांचं शुभागमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. तर तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमच्या माहितीसाठी आपण सामना बघतोय मैदानावरती सोनारपाडा बनाम अडवली या दोन संघांमध्ये. खेळाचं पहिलं सत्र जबरदस्त फलंदाजी होतीये. सेकंड चेंडू शॉट बोलतो ऑन साईडला घेऊन काढला. शेजारची अजय पाडी त्याची वेगाने येतोय तोपर्यंत धाव येणार नाहीये. डॉट चेंडू होते प्रमोदच्या माध्यमात भरपूर वेळानंतर षटक क्रमांक संपला. दुसरा 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या भरपूर वेगाने बघू शकाल आपण. धावसंख्या दापलकावरती येते 4-0 40 धावा दापलकावरती अस्किनरे षटक क्रमांक 20.0 गाठलाय. म्हणजे चांगल्या प्रकारची फलंदाजी आता आपण दत्ता ठाकूर एका बाजूला आपण बघतो ज्याने चांगलं क्रिकेट दाखवलंय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो मैदानावरती यावेळेस जर विचार केला तर योगेश पाटीलच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट नक्कीच आपण बघू शकाल. भरपूर मोठी स्पर्धा भोपरच्या मैदानावरती सारोंश चषक 2000 सारोंश प्रवीण पाटील चषक आपण बघू शकाल 2017 आपण भोपरच्या मैदानावरती बघू शकाल. त्याचा मात्र आजचा 4था दिवस दुसऱ्या बाजूला बघू शकतो. दुसरा दिवस आजचा असणार आहे डायगर चषकामध्ये जबरदस्त नक्कीचा नाईट रजनी आपण बघू शकाल. भरपूर मोठी स्पर्धा ते सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. जीटीसी आणि त्याच्यानंतर बघतोय डब्ल्यू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गौरव सावंत आणि जल्पेश भोईर यांचे तमाम सहकारी. नक्कीच त्यांचा सुद्धा शेड्यूल भरपूर बिझी असणार कारण की इथनं पुन्हा एकदा नाईटला त्यांना जायचं आहे. डे नाईट सातत्याने आमचे प्रसाद सर सुद्धा डे नाईट समालोचन करतायत. आभार त्यांचं व्यक्तिगत सातत्याने सकाळी सुद्धा ते भरपूर वेळावरती तो उपस्थित त्यांची वेळावरती त्यांनी आपली उपस्थिती दाखवली होती. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दापलकावरती 4-0 40 धावा दापलकावरती. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघू शकाल आतापर्यंत दाखवल्या मैदानावरती. यावेळेस जर विचार केला तर या सोनारपाडा संघाने त्या षटकामध्ये सचिन गायकरचा वापर केला जातोय या 30 षटकामध्ये.
स्ट्रायकरला योगेश पाटील. सचिन साडी पहिला चेंडू खराब फेकलाय, भिडकावून दिलाय, चुकीला माफी नाहीये, षटकार. कोल्यांचे माझे येताले देवा, अंधेरीचे माझे येताले देवा, कोल्यांचे माझे येताले देवा, देवा हो देवा. किती चांगलं संगीत म्हणजे डीजे मास्टरच्या माध्यमातून धावसंख्या दापालकावरती या दरम्यान येते से बघितले तर 46 धावा दापालकावरती, ज्या 70 धावा टोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, त्याची बरोबरी करेल का पुन्हा एकदा मैदानावरती जर विचार केला तर सोनारपाडा संघ. कारण सोनारपाडा संघाच्या माध्यमातून भरपूर चांगली फलंदाजी. सचिन गायकरचं स्वागत केलं पहिल्या चेंडूपासून, षटकार दाखवलेला चेंडू आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये कसा येईल याचा आपण विचार करा. चेंडू मात्र जातोय, हरवतोय, भिजतोय, तर आपण लगेच चेंडू नक्कीच नवीन घ्यायचा आहे आणि आपण सामना लगेच सुरू करायचं आहे. सोरामचे स्वयंसेवक जर जेवढे असतील, हॉलेंडर जर जेवढे आपले असतील, जे स्वयंसेवकांनी पुन्हा एकदा जायचं आहे मैदानाच्या बाहेर आणि चेंडू आपण लवकरात लवकर आतमध्ये कसा येईल याचा विचार करा आणि लवकर चेंडू आपण आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. गेम प्ले होते पुन्हा एकदा सचिन गायकर. वन सेकंड ऍक्शन रिप्ले मैदानावरती जबरदस्त फलंदाजी होतीये योगेश पाटीलच्या माध्यमातून मिड विकेट झोन मधून दमदार दुसरा षटकार. आमच्या स्वयंसेवकांना मात्र भरपूर कसरत करावी लागते, कारण सातत्याने चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. आमचे स्वयंसेवक लगेच चेंडू आणून देत आहेत, त्यांचा आभार व्यक्त करतो. नक्कीच मात्र सर्वांचा जिम्मेदारी जबाबदारी त्यांच्यावरती जी आहे ती जिम्मेदारी आता मध्ये सर्वांनी चोखपणे बजावली. असं तुम्हाला अजून येणाऱ्या 5 दिवसामध्ये तुम्हाला हे कार्य करायचं आहे, कारण सातत्याने भरपूर मोठी स्पर्धा आहे आणि तेवढंच मोठं मात्र या दरम्यान बघतो आपण सामना मैदानावरती. हा चेंडू बघू शकाला जबरदस्त क्रिकेट मैदानावरती बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार आले. त्याच्यानंतर चेंडू कोलवट टॅपाचा फेकला, याचा अभ्यास केला मैदानावरती, याचा गणित केला, तर सातत्याने चांगला क्रिकेट आपण बघू शकाल मैदानावरती. यावेळेस योगेश पाटीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा डिफेन्स क्रिकेट आणि सिंगलला कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या दापालकावरती या दरम्यान येते भरपूर वेगाने वाढते धावसंख्या दापालकावरती. आता मात्र 53 धावा दापालकावरती आतापर्यंत एक मोठा स्कोर उभा केला, कारण 70 धावा टोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. विचार जर केला तर नांदिवली संघासोबत सामना होता, नांदिवलीपेक्षा अडवली, त्याच्यामध्ये भरपूर चांगली फलंदाजी केली होती अडवली संघाने. चेंडू लोपर सुद्धा फायदा घेऊ शकत नाहीये, पूर्णपणे बीट होते फलंदाज दत्ता ठाकूर. ऑन साईडला माझा प्रयत्न होता, स्लिप काय बघितलं गेलं तर ज्यावेळेस ड्रिल केली बॅट दाखवतो आम्हाला दर्शवतो का हा चेंडू डिस्क्वेलेक झोनमध्ये घ्यायचा प्रयत्न, तसं काय होत नाहीये. तोपर्यंत डॉट चेंडू भरपूर वेळानंतर येतोय आणि धावसंख्या स्थगित, धावसंख्या दापालकावरती 53 धावा दापालकावरती, षटक क्रमांक 30 मार्ग असते. त्यावेळेस गोलंदाज सचिन गायकरचा वापर केला गेलाय अडवली संघाच्या माध्यमातून. पहिला गोलंदाज बॅकलिस्टला गेलाय स्पर्धेच्या माध्यमातून विजय पवार. चेंडू स्क्रीन समोर घेऊन काढला आहे, तो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये, मिड ऑफ झोनला चौकार. धावसंख्या दापालकावरती 57 धावा, जबरदस्त फलंदाजी होती. पार्टनरशिप लाभली मैदानावरती, आपला 2 क्रिकेट जबरदस्त फलंदाजी मैदानावरती. वन सेकंड मोठा फटका घेऊन काढलाय, लॉंग 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 वे षटकार. धावसंख्या दाबालकावरती येते आता मात्र 63 धावा दाबालकावरती, तर तब्बल वैयक्तिक दत्ता ठाकूरच्या धावा आतापर्यंत येत आहेत. आमचे गुणकी सांगतील 42 धावांची गेल्या आतापर्यंत केली. त्याच्या पुन्हा एकदा वया आपल्या व्यासपीठाकडे आमचे मान्यवर, पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर सुभाष तुकाराम पाटील यांचं सन्मान मात्र राजू रसाल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रसाळ यांच्या शुभ हस्ते मात्र आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. सुभाष तुकाराम पाटील यांचा सन्मान मात्र राजू रसाळ यांच्या शुभ हस्ते केला जातो आमच्या व्यासपीठावरती. भरपूर मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट बघतो सातत्याने. जर विचार जर केला तर सातत्याने डीन्स ब्रेक आमचे डीन्स ब्रेक टाइमावरती जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर आमचे मान्यवर
रवी म्हात्रे माझे उपसरपंच कोळेगाव यांचा सन्मान केला जातो. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमचे मान्यवर काशीनाथ खंडागळे निलजे पाडा यांचा सत्कार मात्र नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने विचार केलेला भरपूर मोठ्या संख्येने आमच्या व्यासपीठावरती मान्यवर सुद्धा येतात आजच्या दिवसामध्ये. चला आपण सामना लगेच सुरू करा, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळ भरपूर कमी असणार आहे. तर आपण सामना लवकरात लवकर सुरू कसा होईल याची आपण दखल घ्यायची आहे. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दाबालकोती आतापर्यंत 63 दाबालक्यावरती भरपूर मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली. स्ट्रायकरला योगेश पाटील, मैदानावरती फलंदाज नवीन, यावेळेस मात्र नवीन गोलंदाज माफ करा अजय पाटीलचा वापर केला जाईल. हा चेंडूपर्यंत का कोयम काढलाय लॉंग लेग झोन मधून जबरदस्त फलंदाजी होतीये. गेंद तारा मंडल में साधा बा जबरदस्त संगीताच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून तेवढ्याच अनुषंगाने जी फलंदाजी होती मैदानावरती तब्बल आतापर्यंत 69 धावा दाबालकावरती. जबरदस्त पार्टनरशिप, सर्वात मोठी पार्टनरशिप बघू शकाल आपण ग्रामीण केंद्रीय विचार जर केला तर राम पाटील आणि मोरेश पाटील यांच्यामध्ये 105 देवाची भागीदारी झाली होती. चेंडूपर्यंत घेऊन काढला आहे ऑपरेशनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे सचिन, चेंडूची वाट बघितली, चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं असणार आहे. चौकार. धावा दाबालकावरती वन्स अगेन मोठा फटका घेऊन काढलाय. चेंडू मात्र ग्राउंडच्या बाहेरच जातोय. जी फलंदाजी होती मैदानावरती आपल्यातून क्रिकेट योगेश पाटीलच्या माध्यमातून योगेश पाटीलचा बल्ला जबरदस्त बोलतोय. वन्स अगेन षटकार, गुड शॉट. थँक्यू. की चेंडू जास्तीत जास्त ग्राउंडच्या बाहेर जातो. जेवढे आमचे स्वयंसेवक असतील, आमचे हॉलिंड रिझर्व असतील, आवश्यक असतील, तर आपण चेंडू लवकरात लवकर आतमध्ये हाण्याचा प्रयत्न करा. चेंडूवर मात्र यावेळेस जी फलंदाजी होती दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबतच नाहीये. जबर एका बाजूने दत्ताने हल्ला बोल केलाय, तर आपण दुसऱ्या बाजूने बघतो मैदानावरती योगेश पाटीलचा बल्ला जबरदस्त बोलतोय आणि धावसंख्या दाबालकोती आतापर्यंत येते. जर विचार जर केला तर या दरम्यान 79 धाव दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट. दत्ता ठाकूर योगेश पाटील. चेंडू मध्ये पंच लाईन बघती, लाईन चुकीची आम्हाला सांगतायत. अजय पाटील आमचे मेन पंच दरम्यान स्वेर चेंडू. धावसंख्या अजून एक नाही, धावसंख्या 80 धावा दाबालकावरती. 80 भरपूर मोठा अंक बघू शकाल. 70 धावा सर्वात जास्त मध्ये धावा टोकल्या होत्या आजच्या दिवसांमध्ये. त्याचा पुन्हा एकदा ब्रेक केलाय. चेंडू फक्त दिशा दिली लॉंग लेगला, जवळ क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. बॅक टू बॅक आपण बघतो चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होती मैदानावरती. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती. 84 धावा दाबालकावरती आणि 84 धावेची भागीदारी होती मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट. सेकंड फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. पप्पू चूक करतोय. दबाव, प्रेशर या मोठ्या सामन्याचा बघू शकाल आपण या पूर्णपणे आडिवली संघाच्या माध्यमातून. कारण आडिवली संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 70 धावा टोकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत असताना या दुसऱ्या फेरीमध्ये तब्बल धावसंख्या भरपूर वेगाने बघू शकाल आपण. धावसंख्या दाबालकावरती 85 धावा दाबालकावरती. अजय पाटील या चौथ्या षटकामध्ये रिव्हर्स मध्ये घेऊन काढला आपला जबरदस्त.
धावसंख्या धापालकावरती 92 धावा धापालकावरती येत आहेत. जर विचार जर व्यक्ती आम्हाला स्कोर सांगायचे दोघांचे पण आमचे गुणलेख आमच्या नक्की स्कोर पोहोचवतीलच. विचार जर त्याची फलंदाजी होते रेकॉर्ड ब्रेक करतील का, कारण का राम पाटील आणि मोरेश पाटील दिव्याच्या मैदानावरती तब्बल 105 धावेची भागीदारी झाली होती. मग त्या भागीदारीचा पुन्हा एकदा मात्र यावेळेस विचार केला रेकॉर्ड ब्रेक करतील का, कारण का धावसंख्या आतापर्यंत भरपूर बघू शकाल आपण. योगेश तब्बल 46 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दत्ता ठाकूर मैदानावरती तब्बल 42 धावांवरती खेळतो. म्हणजे दोघांना सुद्धा चान्स असणार आहे. दोघं सुद्धा माझा हॅट्रिक संपादन केला जो टाय होत्या या सामन्यासाठी जबरदस्त आपण सामना बघतोय. पैसा उचलून सामना मैदानावरती, कारण का सातत्याने षटकार चौकारांची आतिषबाजी होती मैदानावरती. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही नक्कीच थोडंसं एक अंदाज लावला होता की दुपारच्या आणि संध्याकाळी सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येतील. म्हणजे ते समीकरण कुठेतरी एक चांगलं ठरतो आणि जास्तीत जास्त धावपालकावरती आतापर्यंत येतात. एकूण धावसंख्या धावपालकावरती 92. कोणता संदीप अंतिम षटक 5वं षटक असणार आहे. नक्कीच दोघांना मात्र अर्धे षटक पूर्ण करतील का. 42 धावांचं योगदान आतापर्यंत मैदानावरती दत्ता ठाकूर ने त्याच्यानंतर मात्र बघू शकाल आपण योगेश पाटीलच्या माध्यमातून तब्बल 45 धावांची खेळ आतापर्यंत केली. गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. स्लोवर चेंडू पर्यंत मिस टायमिंग शॉट आहे. जवळ क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. पप्पू येतील तोपर्यंत चेंडू पडतो जमिनी लागत. बघता बघता या 3 धावा पूर्ण होत आहेत. चौथीचा प्रयत्न होईल का. दबाव प्रेशर पुन्हा सातत्याने जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 4 धावा बनवल्यात आणि धावसंख्या अजून 4 निवडल्या. धावसंख्या धापालकावरती या दरम्यान येते. जर विचार सातत्याने भरपूर मोठी धावसंख्या 96 96 धावा धापालकावरती आणि व्यक्तिगत आपण बघतो या दरम्यान दत्ता ठाकूरच्या खात्यामध्ये धावसंख्या धापालकावरती 46 दोघांच्या मात्र 46 धावा होत आहेत. खराब चेंडू फेकला या दरम्यान मात्र जबरदस्त फलंदाजी होतीये. अर्धशतक कंप्लीट होतं. जो थांबायचे 100 धावेची भागीदारी होतीये. या दरम्यान पहिला अर्धशतक दत्ता ठाकूर बॅटवरती करायची. दत्ता ठाकूरच्या नावावरती या स्पर्धेचा पहिला अर्धशतक मात्र आपण बघू शकाल जे नोंदवलंय. जबरदस्त फलंदाजी 100 धावेची भागीदारी. जर 5 ते 5 धावा किंवा 6 धावा जर अजून बनवल्या तर अजून एक विक्रम पुन्हा एकदा आपण टेनिस क्रिकेट बघू शकाल. 105 धावा कुठल्या होत्या राम पाटील आणि मोरेश पाटील देसाई संघाच्या. तर यावेळेस अजून जर 5 किंवा 6 धावा जर टोकल्या मैदानावरती तर विक्रम अशी बरोबर होईल आणि पुन्हा एकदा दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील नावावरती एक मोठा विक्रम असणार आहे. चला बॉल आपण लगेच द्या आतमध्ये प्लीज. वेळ भरपूर जातोय. भरपूर मोठा आपण सामना बघतो मैदानावरती. जी धावसंख्या आपण बघतो मैदानावरती सातत्याने अतिशय वेगाने धावसंख्याने 100 धावा पूर्ण होत आहेत आणि 100 धावेची पार्टनरशिप मी दुसऱ्यांदा बघतोय. दिवसच्या मैदानावरती पहिल्यांदा मात्र 105 धावेची पार्टनरशिप बघितली होती. गंधारीच्या मैदानात 101 धावेची पार्टनरशिप बघितली होती. मात्र या दरम्यान जर विचार जर केला तर 105 धावेची पार्टनरशिप बघितली होती दिव्याच्या मैदानामध्ये. यावेळेस 100 धावेची पार्टनरशिप होते. एका बाजूला आपण बघतो दत्ता ठाकूर तर आपण दुसऱ्या बाजूला बघतो योगेश पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट. हा चेंडू ऑन साइडला घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज बाद होते या दरम्यान जोरात टाळ्या होत्या दत्ता ठाकूर साठी. आपल्यातून क्रिकेट मैदानावरती प्रेक्षकने क्रिकेट मैदानावरती जी फलंदाजी केली आहे जबरदस्त क्रिकेट. तब्बल 50 धावा टोकल्या आणि या स्पर्धेचा पहिला अर्धशतकाची मात्र नोंद होते दत्ता ठाकूरच्या नावावरती आणि 100 धावाचा पुन्हा एकदा 100 धावेची भागीदारी होते या दोघांच्या नावावरती. पुन्हा एकदा एक विक्रम आपण बघू शकाल सातत्याने. तर धावसंख्या धापालकावरती या दरम्यान येते 100 धावा धापालकावरती. तर पहिला विकेटचं पतन आणि मग यावेळेस अजूनही या षटकातले चेंडू 3 शिल्लक आहेत आणि तब्बल 45 धावाचे 46 धावा खेळतोय योगेश. मोठा फटका अर्धशतक कंप्लीट होतो पुन्हा एकदा योगेश पाटीलच्या माध्यमातून या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक. जर योगेश पाटील आपण जबरदस्त क्रिकेटचा जोरात टाळ्या होत्या, कारण का टाळ्यामध्ये तुम्ही कंजूशी करू नका. 106 धावा धापालकावरती येत आहेत. आपण चेंडू लवकर लवकर द्यायचा आहे. 105 धावा बघितल्या होत्या उत्तर शिवच्या मैदानावरती नागाव संघाने ठोकल्या होत्या. तर यावेळेस बघू शकाल आपण 105 धावा येत आहेत तिथे. योगेश तब्बल बिचार आतापर्यंत षटकार येतो योगेशच्या माध्यमातून 6वा षटकार येतोय. जबरदस्त फलंदाजीने अर्धशतक पूर्णपणे कंप्लीट केलाय. जबरदस्त क्रिकेट दर्जा क्रिकेट मैदानावरती या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. हा चेंडू घेऊन काढलाय पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक जवळपास कोणच नाहीये. चेंडू वन मोस ऑन द रोप चौकार. एकशे 10 धावा धापालकावरती सर्वात जास्त धावा आतापर्यंत मी तरी बघतोय.
चेंडू मात्र या दरम्यान 5वा चेंडू फेकला होता. चेंडूवर संपर्क होत नाहीये मात्र 20 गेलं तर षटक क्रमांक संपलेत. 5वा षटक संपल्यात. जरा जोरात ठेवायचं कारण का पुन्हा एकदा विश्व विक्रम होतोय. 110 धावा आपण बघू शकाल. राकेश श्रीलंके क्रिकेट संघ सोनारपाडा या संघाच्या नावावरती पुन्हा एकदा 110 धावांचा जो विक्रम 110 धावा मी पहिल्यांदाच बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 110 धावा ठोकल्यात तर 111 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी यावेळेस या अडवली संघाला. बघू शकाल आपण योगेशच्या माध्यमातून 58 धावांची खेळी केली. बघू त्याच्यानंतर मात्र दत्ता ठाकूरने तब्बल 50 धावा ठोकल्यात तर 5 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण बघतोय यावेळेस मात्र 110 धावा. चला यापुढे सामना मैदानावरती उत्तर शिव विपक्ष कोणी जपा करा नक्की 56 धावा केल्या जातात. 14 चेंडू 56 धावांची खेळी केली मैदानावरती. यापुढे सामना असणार आहे मैदानावरती यावेळेस 2 बलाढ्य संघ उत्तर शिव विपक्ष आपण सामना बघू शकाल मैदानावरती. घे सर या 2 बलाढ्य संघामध्ये तर दोन्ही संघाने लगेच जायचं आमच्या व्यासपीठावरती आणि पैकीचा कौल नक्की जरा लवकर नक्कीचा अंधार लवकर होतोय. तर आपण दोन्ही संघाने लगेच आमच्या व्यासपीठावरती आणि आपण लगेच शेताचे लावून घ्या सोनारपाडा संघ. त्यामुळे सामना लगेच सुरू करू. तर सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण या दरम्यान 111 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर सामना सुरू होईल याचा प्रत्यक्ष आपण धावतो ऐकूया. खेळाच्या पण दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या डोंबोलीचा एक गोड आवाज पुन्हा आपण जाऊया प्रसाद परब सर यांच्याकडे जाऊया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद नितीन. धन्यवाद राहुल. खूप चांगला सामना तुम्ही एन्जॉय केला. चांगली इनिंग तुम्ही एन्जॉय केली. घेसर संघाचे संघनायक चला यायचंय. घेसर संघाचे संघनायक उत्तर शिव संघाचे संघनायक विकास पाटील दोघांनाही विनंती करतो चला नाणेफेकीसाठी यायचंय. घेसर संघाचे संघनायक आणि उत्तर शिव संघाचे संघनायक. खूपच दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळाला. अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली म्हणजेच सोनारपाडा संघाच्या माध्यमातून राकेश म्हात्रे 11 हे जेव्हा नाव लागले तेव्हापासून मात्र हा संघ जबरदस्त इनफॉर्म टीम आहे. जबरदस्त मात्र लढत देतोय आपल्या संघासाठी. आपल्या या राकेशच्या नावासाठी खूप चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक तुम्हाला विक्रम असा पाहायला मिळाला की स्पर्धेमध्ये 100 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत आणि एकाच सामन्यामध्ये 2 खेळाडूंची मात्र अर्धशतक पूर्ण होत आहेत. हे तुम्हाला खूप रेअरली पाहायला मिळतं पण आज मात्र ती कमाल ती करामत मात्र राकेश म्हात्रे 11 सोनारपाड्याच्या माध्यमातून करून दाखवलेली आहे. पहिल्या षटक हातात गोलंदाज अमर ठाकूर. स्ट्रायकिंगला फलंदाज पप्पू. 111 धावांची मात्र गरज आहे 30 चेंडूंमध्ये. हा चेंडू पाहतायत ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. चेंडू मात्र बाउन्स होतोय निघून जातो मात्र ते निश्चितच परेशकडे. इट इज वाईड. धावसंख्येत भर होते. धावसंख्येत धावफलकावर 1 धावा. धावफलकावर अजूनही 110 धावांची गरज आहे म्हणजेच आडिवली संघाला. अशक्य असं काहीच नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. तुमच्याकडे क्षमता असणं गरजेचं आहे. फॉर द विकेट. हा चेंडूला अप्परकटच्या माध्यमातून खेळायचं होतं. बाउन्सर चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट ऑन द टोस मात्र उभे राहिले होते. खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा काहीच संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय यष्टीच्या मागे परेशच्या हातामध्ये. तुमच्याकडे क्षमता तुमच्याकडे गुणवत्ता तुमच्याकडे पोटेन्शियल तुमच्याकडे धैर्य तुमच्याकडे धाडस असणं गरजेचं आहे तर तुम्ही हे लक्ष्य पार करू शकता. प्रयत्न निश्चितच करणं गरजेचं आहे. अमर ठाकूर पुन्हा एकदा समोरच्या एंडने कोळेगाव एंडकडनं ओव्हर द विकेट पप्पूसाठी. हा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न शफल झाले होते पूर्णपणे. चेंडू कनेक्ट करू शकला नाही. चांगला प्रयत्न होता ऑन साईडला हुक करण्याचा पण चेंडू पुन्हा एकदा प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही आहे. पुन्हा एक जबरदस्त बाउन्सर मात्र पाहायला मिळतोय तो गोलंदाज अमरकडून. व्हेरी गुड बॉलिंग. मोठी धावसंख्या उभर मात्र निश्चित दडपणाखाली आणले म्हणजे आडिवली संघाला. ओव्हर द विकेट. हा मात्र चेंडू ऑन द टोस हवेमध्ये खेळता चेंडू. क्षेत्ररक्षकाचा पूर्ण चांगला प्रयत्न होता करण. चेंडू हवेमध्ये उडाला पण त्या मुवमेंटला मात्र पाहता तुम्ही फलंदाज मात्र अजिबात जागेवर हल्ले सुद्धा नाही आहेत. तिन्ही चेंडू बॅक टू बॅक डॉट. तर घेसर संघाचे संघनायक यायचे कारण उत्तर शिव संघाचे संघनायक विकास आमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत. आमच्या व्यासपीठाजवळ आलेले आहेत ऑलरेडी. घेसर संघाचे कॅप्टन ताबडतोब या. आकाश आपला कॅप्टन पाठवायचा आहे ताबडतोब. ओव्हर द विकेट. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मागे जाऊन जाते. चेंडू श्रावणकडे. गुड फिल्डिंग. जर वाईड जर सोडला तर आतापर्यंत एकही धाव मात्र खर्च केलेली नाही आहे. फक्त एक मात्र वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मात्र गोलंदाज अमरने दिली आहे या षटकामध्ये.
खूप मोठं लक्ष काढायचं आहे. अजूनही तो डोळ्यासमोर सामना घेऊन या. SP वर्सेस मुन्ना शेख. रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमधला सामना. हा चेंडू ऑन द सोड अप्रतिम फटका. फ्लिकच्या माध्यमाने चेंडू मागे पाठवला. चेंडू सीमारेच्या बाहेर आणि आज चौकार. सँडी SP वर्सेस मुन्ना शेख तो सामना रंगला होता. 100 धावसंख्येचा पाठलाग एकटा मुन्नाने 78 धावांकडून केला होता. पप्पूसाठी हा चेंडू सरळ वेध घेतला. एसटीचा फलंदाज बाद. गेसर संघाचे संघ चला या व्यासपीठावर. सामना इथे मात्र रंगलाय दोन बलाढ्य संघांमध्ये. पाहूया आडिवली संघ थोडासा मात्र बॅकफुटर आहे. पहिल्या षटकात फक्त 5च धावा येत आहेत. 111 धावांसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत फक्त 5 धावा आल्या धावफलकावर. अजूनही 106 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे ते फक्त 24. ओव्हर द विकेट. हा चेंडू हातावर नियंत्रण नाही, दिशेवर नियंत्रण नाही. दिशाहीन गोलंदाजी ऑप्शनच्या खूपच बाहेर. अजय आमच्याकडे वळतात आणि इशारा करतात इट इज वाईड. स्कोर मूव्स ऑन 6. स्टील 105 रिक्वायर फ्रॉम द 24 डिलिव्हरीज. ओ द विकेट. फुल टॉस आहे. ऑन साइड एक्झिक्यूट करता चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 2 खेळाच्या मधून चेंडू फरार आणि आज चौकार. खूप सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी. धावसंख्या दाफलकावर 4. विजयच्या बॅटमनना हा चेंडू परत आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे शफल झाले होते. चेंडूवर येण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र निंदावर निघून जातोय तो परेशच्या हातामध्ये. डॉट बॉल. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू ऑन साईडला, 2 ऑफ साईडला, 1 डीपमध्ये पेट्रोलिंग करतायत. ऑन साईडला बिरकावून दिलाय. पुन्हा त्या गॅपमध्ये चेंडू पुन्हा ते सीमारेषेजवळ जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. योगेश हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. जेम्स डीप मध्ये. श्रीधर प्रयत्न करतात. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण श्रीधरचं. 2 धाव पूर्ण होतात का बघायचं आहे. डायरेक्ट हिट आणि पाहायचंय पंचाचा काही इशारा येता येतोय पण नकार दिलाय कारण पॉपिंग रिचच्या आतमध्ये मात्र प्रॅट ग्राउंडिंग करतायत. पोचतात आतमध्ये आणि वेगाने 2 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावर 16. 16 धाव धावफलकावर. आज स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस होता. मकर संक्रांत चषक 2017 आणि त्यामुळे थोडंसं स्पर्धा उशिरा सुरू झाली. 9:30 वाजता आय थिंक जवळजवळ चेंडू पडला होता पहिला. राऊंड विकेट. ऑन साईडला बिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि हा षटकार. अप्रतिम जबरदस्त टायमिंग. षटकार वसूल करतात या चेंडूवर. सुरेख फटका. इथे तो विजेच्या बॅटमनना 1 चौकार, 2 चौकार, 1 षटकार वसूल केला आतापर्यंत या सामन्यामध्ये. जवळजवळ त्या धावसंख्येच्या कुठेतरी जवळ पोहोचण्याचा प्रयत्न मात्र आडिवली संघ करतोय. धावसंख्या धावफलकावर 22. योगेश अजून एक जबरदस्त आक्रमक फटका. लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरना सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये जाऊन पडतोय. षटकार.
लक्षात घ्यायचे आमच्या आयोजकांनी निर्णय असा घेतला कारण स्पर्धेचा पहिला दिवस आहे. स्पर्धा थोडीशी उशिरा सुरुवात झाली त्यामुळे तुम्ही पाहतात की आता मात्र हा आजच्या दिवसातला 8वा सामना सुरू आहे आणि आयोजकांनी असा मात्र निर्णय घेतला की जर शेवट सामना जर इथे खेळवला तर काळोख पडू शकतो, अंधार होऊ शकतो. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आयोजकांनी की मात्र उत्तरशी वर्सेस घेसर हा सामना आम्ही 11 तारखेला दोन्ही संघांना आम्ही कळवू. त्याचबरोबर वाडेकर संघाला सुद्धा विनंती करतो की तुम्ही जरी गेलात तरी काय हरकत नाही आहे कारण तुम्हाला आम्ही थांबवून ठेवलं होतं ड्रॉसाठी. तुम्ही घरी गेलात तरी काय हरकत नाही आहे. थँक्यू आम्हाला कॉपरेट केल्याबद्दल, थँक्यू व्हेरी मच. होळ्या मैदानाकडे जवळजवळ आजच्या दिवसाला शेवटचा सामना, शेवटची इनिंग, शेवटचं सत्र आणि 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या दाफलकर तुम्ही पाहतात 23 धावांचा खर्च मात्र केला आहे योगेशने मागच्या षटकामध्ये. तब्बल धावसंख्या दाफलकर 28 धावा 2 षटकाखेर 111 धावसंख्येचा पाठलाग करत आहे. आत्तापर्यंत धावा आले त्या दाफलकर 28. अजूनही मैदानावर 83 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. श्रीधर राऊंड विकेट, फुल टॉस पण चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. चेंडू तो शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात योगेश तिथे चेंडूवर पण उजव्या हाताने विजय मात्र जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय. 17 चेंडू आणि 82 धावेंची गरज. जर विचार केला तर जवळजवळ पंचांचा इशारा येतो तो थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी एक मात्र गोलंदाज स्पर्धेमध्ये मात्र ब्लॅक लिस्टेड झालाय विजय. तोच विजय मैदानावर आणि पाहूया तो आपल्या घेतल्या गेलेल्या ऑब्जेक्शनचा बदला मात्र कसा घेतोय. चला सुरू करायचा सामना. पंच म्हणजे ऑलरेडी आले मैदानामध्ये. काही सूचना मात्र केल्या जातात गोलंदाजाला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सरकतात आतमध्ये देवानंद पाटील. स्क्वेअर लेग अंपायर अजय सुद्धा काही सूचना करतायत तिसऱ्या पंचांना आणि नंतर सामना सुरू केला जाईल. सामना ते मात्र सुरू होतोय. श्रीधर आलेत तिसरा षटक घेऊन. धावसंख्या दाफलकर तुम्ही पाहतात 29 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एला अजय. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय 2 कडेच्या गॅप मधना चेंडू फरार आणि हा चौकार. अवघ्या 5 चेंडू 26 धावांचं योगदान विजयच्या बॅटमॅन नाही आहे. विजयच्या माध्यमातून गोलंदाजी झाली होती त्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेला आणि पंचाने तुला सुद्धा मात्र नो बॉल कॉल करून स्पर्धेतनं बाद ठरवलं. स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकले नाही पण त्याच्या काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून मात्र चांगली फलंदाजी करतो. आपल्या संघासाठी ड्राईव्ह केला आहे. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो डीप मध्ये जातो लॉंग ऑफ झोनमध्ये क्षेत्र वेगामध्ये ते चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण करतो फलंदाज विजय आणि संघाची धावसंख्या 80 पुढे सरकवतोय म्हणजेच 35 या धावसंख्येवर. एक विक्रम तुम्हाला पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. एकाच सामन्यामध्ये 2 अर्धशतकं दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलच्या नावावर. श्रीधर विजयसाठी दिशा देण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. पंच सांगतायत हाईट फॅक्टर महत्वाचा आहे. हाईट फॅक्टर भाग पाहिला जातोय. टप्पापर्यंत चेंडू मात्र जवळजवळ यष्टीवरच्या वरून निघून जाणार होता हेच पंच त्यांना सांगतायत. धावसंख्या दाफलकर 35 धावा धावफलकावर. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून दिलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्र वेगाने अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण अमोलचं. गुड फिल्डिंग. चांगली फेकी सुद्धा होते. बॅकिंगला जातात क्षेत्ररक्षक. बबलू. फक्त एकच धाव. डॉक्टर फलंदाज स्ट्रायकिंगला येतो म्हणजेच अजय आणि विजय ही जोडी मैदानात आडुली संघासाठी. राऊंड विकेट. आज समोर खेळतात चेंडू स्क्रीन समोर वेगाने ती मात्र पुन्हा अमोल. गुड फिल्डिंग. चेंडू उचलून फेक बंद करतो म्हणजे 2 धावा पूर्ण करतात वेगाने. गुड रनिंग. विजयी लक्ष खूप दूर आहे तरी पण मात्र प्रयत्न करतायत कारण प्रयत्न तुमच्याकडे असले निश्चित तुम्हाला फळ सुद्धा मिळेल. चांगला प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजांचा आणि धावा 2 ने सरकतात पुढे त्या म्हणजेच 38 या धावसंख्येवर.
या मैदानाचे आमचे क्युरेटर आमचे माळी भीमा काळन, जर आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करायच्या व्यासपीठाच्या दिशेने आमच्या व्यासपीठावर आपण रिपोर्ट करायचं आमच्या कमिटीकडे आमच्या आयोजकांकडे. भीमा काळन 3 क्युरेटरची नावं आवर्जून घेणं गरजेचं आहे. राहुल नरेश म्हात्रे असो, भीमा काळन आणि बबलू जे नावं पाडायचे आहेत, कारण यांनी मात्र प्रत्येक स्पर्धेला एक चांगली खेळपट्टी देण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. निश्चित आवर्जून उल्लेख करेन या तिघांचाही. नरेशच्या माध्यमातून मी पाहतात तर स्वर्गीय रतनबुवा पाटील प्रीमियर कॉलनीची खेळपट्टी त्याच्या माध्यमातून सजवण्यात येते. ही सुद्धा ओळख नरेश म्हात्रेची आहे. धावसंख्या दाखवणार 38 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अमर ठाकूर ओव्हर द विकेट. ऑन साईडला की दिशा देत आहे चेंडू स्क्वेअर लेग झोनमध्ये क्षेत्र ते राहुल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो पाहिजे. 2 धाव पूर्ण नका बघायचं आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. रन आउट. संघ पूर्णपणे दबावाखाली, बॅकफूटवर, अंडर प्रेशर आडविली संघ. पण पाहूया विजय मात्र प्रयत्न करणार, नावाप्रमाणे मात्र फलंदाजी करणार. नावातच विजय. पाहूया संघाला विजय मिळून देतोय का, कारण खूप मोठा फरक आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 11 चेंडू अजूनही शेष आहेत मैदानात. 11 चेंडूत 74 धावांची गरज. मोठा फटका, वॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग, जबरदस्त कनेक्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. अजूनही मैदानावर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूत तब्बल 66 धावांची गरज आहे आडवली संघाला. अमरचं हे षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक फलंदाजी जर विचार केला, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला तर 36 धावांचं योगदान आतापर्यंत स्पर्धेमध्ये दिलं आहे, ते म्हणजे फलंदाज विजयच्या नावावर. ओ द विकेट. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंडचा अपील, फलंदाज मात्र बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बाजूचे फलंदाज कॉट बिहाइंड यष्टीच्या मागे परेशच्या हातामध्ये जेल देऊन तंबूत परतत आहेत. त्यांची जागा करतो मैदानात फलंदाज विकी 4थ्या क्रमांकावर. आघाडीचे दोन्ही फलंदाज पप्पू आणि विजय बॅक टू द पवेलियन. अजय मैदानावर आहेत अजून आणि विकी सुद्धा आता मात्र आलेत मैदानावर. स्ट्रायकिंगला विकी. हा चेंडू थोडासा ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये चेंडूला खेळताय. चेंडू जातो डीपमध्ये. शेतात वेगाने श्रीधर. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या दाखवणार 46. आता मात्र मी म्हणेन फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे काही चेंडूंची मैदानावर. भीमा काळन जर आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करायचं आमच्या कमिटीकडे, आमच्या आयोजकांकडे. ओ द विकेट. हा चेंडू अप्परकट, सुंदर फटका, क्रिकेट विथ द ब्रेन. म्हणजे चेंडू जातो तो बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकार. मी मंगेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रोहिदास पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. रोहिदास शंकर पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे मैदानावर. हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र मागे निघून जातोय. फलंद इथे मात्र षटक समाप्त होते 4थं आणि 4 षटकाखेर धावसंख्या फक्त आणि फक्त धावफल करत मी पाहतात म्हणजेच 50.
चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये अजून किती धावा घेऊन किती धावा मात्र जमवून या मोठा जो फरक आहे तो दूर करतायत का. तर उद्याचे ड्रॉ अशा प्रकारे वडवली बी वर्सेस दिवा, वाकळण वर्सेस पडले. लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये पाहायचा आहे. येत्या चेंडूवर चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दत्ता, इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगळे आहेत, दत्ताच आहेत. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. वडवली वर्सेस दिवा, वाकळण वर्सेस पडले, वसार वर्सेस जुळडोंबली, मोठागाव वर्सेस कोळेगाव, नागाव वर्सेस हेदुटणे आणि नारायण वर्सेस शिरडोन असे एकूण 12 संघ तुम्ही पाहू शकाल. आणि 12 संघाच्या माध्यमातून एकूण 9 सामने तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, स्लोअर 1 चेंडू होता. फलंदाज मात्र पूर्णपणे चकला त्या चेंडूवर आणि चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून मागे निघून जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या काम धाव फलकावर 54. ऑन साईडला बिरकावून दिलाय चेंडू, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू. वडोली बी आणि दिवा संघाने मात्र लक्षात घ्यायचं आहे गोष्टी की आता सकाळी बरोबर 8:30 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. 8:30 वाजता सामना सुरू सुद्धा होईल, याची नोंद घ्यायची दोन्ही संघनायकांनी, दिवा संघाचे संघनायक आणि वडवली बी संघाचे संघनायक. ओर द विकेट, गती परिवर्तन, तो सुद्धा चेंडू भिरकावून दिलाय मागे. चेंडू मिड विकेट झोन मधना सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. स्टील 45 टू विन. अजूनही 45 धावांची गरज आहे. स्टेप आउट होऊन चेंडू ऑनसाईडला खेळता येऊन तो मिड विकेटला दत्ता येतात चेंडूवर. तिथे मात्र 1 धाव तिथे पूर्ण करतात फलंदाज आणि स्ट्राईक रोटेट होतात ते म्हणजे दुसऱ्या फलंदाजाकडे. स्ट्रायकिंगला येतात फलंदाज संदीप. ओर द विकेट, हा चेंडू आउटसाइड एज मध्ये दिशा देत चेंडू नंतर डीप चेंडू सरकतोय पण तोपर्यंत फलंदाज मात्र जे चेंडू तोपर्यंत कव्हर करतो तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आज चौकार. धावसंख्या जाऊन स्थिरावती धावफलकात यांचेच या षटकामध्ये शेवटच्या टप्प्यावर 71 धावा, 111 धावसंख्येचा पाठलाग करतो. ती धावसंख्या झाली 71. खूप मोठ्या फरकाने म्हणजेच तब्बल 39 धाव्याने सामना मात्र जिंकतायत. सामन्यावर शिक्कामोर्तब करतायत म्हणजेच राकेश मात्र 11 सोनारपाडा संघ. थँक्यू व्हेरी मच. आभारी आम्ही आहोत म्हणजेच आडोली संघाची मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि आमच्या आयोजकांना सुद्धा मात्र खूप चांगला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे आम्ही सहर्ष सहभागी मात्र सहर्ष आभार त्यांचे व्यक्त करत आहोत. धन्यवाद. व्यासपीठावर माझी उपसरपंच कोळेगाव रवी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. अवघ्या 14 चेंडूत 56 धावा